नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा समोर आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 23 हप्ते मिळाले आहेत आणि शेतकऱ्यांना आता आतुरता लागलेली आहे पीएम किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याची। मित्रांनो, हा हप्ता कधी मिळणार ते तर आपण जाणून घेणारच आहोत, परंतु सरकारने एक नवीन याच्यामध्ये अट घातलेली आहे। ती अट काय आहे तर बघा, 4 भाऊ एकत्र असले तर हा पीएम किसान योजनेचा हप्ता कोणाला मिळेल हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा समोर आलेला आहे आणि हेच पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। प्रत्येक 4 महिन्याला 2,000 रुपयांचा हप्ता असे 3 हप्ते वर्षभरात मिळतात। आतापर्यंत 23 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। दरम्यान 24वा हप्ता कधी मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे। मित्रांनो, पीएम किसानचा 24वा हप्ता ऑक्टोबरमध्ये वितरित होण्याची शक्यता आहे, कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता वितरित झाला असून आता शेतकरी 24व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। सर्वात मोठा प्रश्न आहे की 24वा हप्ता कधी येणार। मागील हप्ता वितरणाच्या पद्धतीनुसार पीएम किसानचा 24वा हप्ता ऑक्टोबरमध्ये वितरित होण्याची शक्यता आहे, मात्र सरकारने अद्याप 24व्या हप्त्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही। मित्रांनो, दरम्यान शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल अनेक प्रश्न आहेत। असाच एक प्रश्न आहे, जर 4 भाऊ एकाच घरात राहत असतील आणि त्यांच्या मालकीची शेतजमीन असेल तर त्या चौघांनाही प्रत्येकी 6,000 रुपये वार्षिक हप्ता मिळेल का? मित्रांनो, की ते एकच कुटुंब असल्यामुळे फक्त एकाच भावाला फायदा होईल। जर तुमच्या कुटुंबात 2, 3 किंवा 4 भाऊ असतील आणि ते सर्व शेती करत असतील तर हा नियम तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे आहे, कारण केवळ एका घरात एकत्र राहिल्याने पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येकाला कुटुंब मानले जाईल याची खात्री नसते। महत्त्वाचा प्रश्न कुटुंबाचा दर्जा आणि शेतजमिनीचा मालक कोण आहे हा आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नियमानुसार शेतकरी कुटुंबात पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश होतो। याचा खरा अर्थ असा की केवळ एकाच घरात राहणे किंवा आडनावसारखे असणे यावरून सर्व भाऊ शेतकरी कुटुंब आहेत हे सिद्ध होत नाही। त्यामुळे जर 4 भावांनी वेगवेगळी कुटुंबे स्थापन केली असतील आणि प्रत्येकाच्या नावावर लागवडीयोग्य जमीन असेल तर ते पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात। मग समजा जर 4 भाऊ एकाच घरात राहतात परंतु प्रत्येकाचे स्वतःचे कुटुंब आहे आणि लागवडीयोग्य जमिनीची नावे वेगवेगळी आहेत, जर ते पीएम किसान योजनेच्या इतर सर्व आवश्यक अटी पूर्ण करत असतील तर सर्व 4 भाऊ या योजनेसाठी पात्र ठरू शकतात। अशा परिस्थितीत प्रत्येक भावाला वार्षिक 6,000 रुपये मिळू शकतात। याचा अर्थ असा की सर्व 4 भावांना मिळून वार्षिक 24,000 रुपयाचा थेट लाभ होऊ शकतो। तर नक्कीच मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल। नक्कीच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रश्न तुमचा सुटला असेल अपेक्षा करतो। हा व्हिडिओ जर तुम्हाला वाटला असेल आवश्यक तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।